नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। तुम्हाला सांगतो, टेस्ट क्रिकेटचा पहिला दिवस जो असतो ना, तो माझ्यासाठी फार मजेदार असतो, उत्सुकतेचा असतो। कारण अगदी सामना चालू होण्याच्या अगोदरपासून आम्ही मैदानाकडे नजर ठेवून असतो। खेळाडूंचा सराव चालू झालेला असतो, कुणी वॉर्मिंग अप करत असतो, कुणी अगदी खालमानेने उभा असतो, कुणी उत्साहात असतो। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, खेळाडूंना थोडीशी कल्पना मिळालेली असते की संघामध्ये कोण आहे, संघाच्या बाहेर कोण आहे। जो संघामध्ये असतो त्याच्या पायामध्ये एक प्रकारची वीज दिसते, जो संघामध्ये नसतो तो फक्त बाकीच्या खेळाडूंना सराव करण्यासाठी मदत करत असतो। बॉलर्स आपापला रनअप जो असतो तो मार्क करत असतात आणि खास करून जेव्हा कुठल्या खेळाडूचं पदार्पण होत असतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हे बघण्यासारखे असतात। आज तीच गोष्ट मला बघायला मिळाली आणि तीच मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, पहिल्या दिवशीचा क्रिकेट अहवाल। त्यामुळे बघत राहा क्रिकेटचा माझा यूट्यूबचा फेसबुकचा चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। अर्थातच तुम्ही त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे करणार आहातच। आज खेळ चालू होण्याच्या अगोदर टॉस झाला आणि टॉस हा परत एकदा भारताच्या बाजूने लागला, कारण राजकोटच्या विकेटवरती पहिली बॅटिंग करणं हे फार महत्त्वाचं होतं। हे विकेट पहिल्या 2 दिवसाकरता बॅटिंग करता एकदम बेस्ट असणार आहे हे सगळ्यांना माहिती होतं आणि त्याचा फायदा घेण्याकरता दोन्ही संघ टपून बसलेले होते। लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये नशिबाची साथ ही रोहित शर्माच्या बाजूने होती, म्हणून भारतीय संघाने नाणेफेक जिंकली, पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। परंतु रोहित शर्मा त्यावेळेला बाजूला गेला, टीमचं हडल झालं आणि त्या हडलमध्ये अनिल कुंबळेसुद्धा होता आणि त्याचबरोबर दिनेश कार्तिकसुद्धा होता। अनिल कुंबळेंनी सरफराज खानला 4 प्रेमाचे 4 युक्तीचे शब्द सांगून सर्वोच्च मानाची कसोटी संघाची कॅप त्याला अर्पण केली, दिली, त्याला त्याच्या डोक्यावरती घातली। तसंच दिनेश कार्तिकनी विकेटकीपर ध्रुव जुरेलच्या डोक्यावरती कॅप घातली आणि त्यालासुद्धा 4 मजेच्या 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या। हा प्रसंग खूप महत्त्वाचा असतो, खेळाडूंच्या दृष्टीने ह्या प्रसंगाला खूप महत्त्व असतं। त्यामुळे अनिल कुंबळे आणि दिनेश कार्तिक त्याच्यासाठी हजर होते। हे भारतीय संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीने खरोखर चांगली गोष्ट आहे। राहुल द्रविडने नक्कीच ही गोष्ट डोक्यात चालवून केलेली असणार। सरफराज खानचे वडील, त्याची पत्नीही त्यावेळेला हजर होते। सरफराज खानच्या वडीलनी वयाचा 6 वर्षाचा असताना सरफराज खानला पहिल्यांदा बॅट हातात दिली, तेव्हापासून त्याला मेहनत करायला लावली आणि त्याचं आज फळ, त्याचं स्वप्न जे होतं की आपण आपला पोरगा भारतासाठी खेळावा, ते आज साकारताना त्यांना बघायला मिळालं। खूप मजेदार प्रसंग होता, भावनिक प्रसंग होता। भारतीय संघाने बॅटिंग चालू केल्यानंतर मार्क वूड आणि जिमी अँडरसनला दोघांनाही या सामन्यात का खेळवलं आहे हे बेन स्टोक्सचा विचार कळून चुकला, कारण या विकेटवरती पहिला अर्धा पाऊण तास 1 तास बॉल मस्त निघत होता। टणक विकेट होतं, त्यामुळे बॉलला कॅरी होता, नवीन बॉल असल्यामुळे थोडासा स्विंगसुद्धा होता। जिमी अँडरसननी एक बाजू नेहमीप्रमाणे पकडून धरली, रन्स दिल्या नाहीत, त्यामुळे दडपण जे हळूहळू थोडं वाढत गेलं आणि त्याच्यानंतर मार्क वूडनी जयस्वाल आणि शुभमन गिलची बाहेर जाणाऱ्या बॉलवरती मस्त विकेट काढली। थोडासा रजत पाटीदार आहे, तो कमनशिबी ठरला, थोडीशी त्याचीसुद्धा चूक होती की हार्टलीचा बॉल काहीसा थांबून आला, बॅटची कड घेतली आणि अगदी सोपा झेल उडाला, जो समोरच्या फिल्डरने अगदी आरामात पकडला। बघता बघता भारताची अवस्था 3-33 झालेली होती, दडपण थोडंसं वाढलेलं होतं। त्यावेळेला भारतीय संघ व्यवस्थापनाने विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता की 5व्या क्रमांकावरती सरफराजच्या ऐवजी लेफ्ट हँडर रवींद्र जडेजाला पाठवायचा। रवींद्र जडेजा फलंदाजीला आला आहे, त्याचं घरचं मैदान आहे, अगदी बॅकयार्ड म्हणलं, अंगण जरी म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही, इथं तो भरपूर क्रिकेट खेळला आहे। त्यामुळे दडपणात झुगारून त्यांनी रोहित शर्माला साथ देणं चालू केलं। पहिल्या 2 सामन्यामध्ये रोहित शर्मा चांगला खेळून 20-30-40 धावा करून आऊट होत होता। आजच्या सामन्यात तसं करून परवडणारं नव्हतं, कारण भारताच्या 3 विकेट गेलेल्या होत्या। नंतरचे खेळाडू हे पदार्पण करणारे होते, त्यामुळे त्यांच्यावरती अजून दडपण वाढवायचं नव्हतं। रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीला जम बसवायला व्यवस्थित वेळ घेतला, नंतर मात्र त्यांनी स्पिन बॉलर्सना डोक्यावरती बसून दिलं नाही। हे विकेट असं होतं की या विकेटवरती तुम्हाला फ्रंट फूट, बॅक फूट सगळे शॉट मारता येणार होते।
त्याचबरोबर मार्क वूड आणि अँडरसन हे सुद्धा या गरम हवेमध्ये मोठा स्पेल टाकू शकणार नव्हते. सुरुवातीच्या काळात त्यांनी अगदी दम लावून बॉलिंग केली, त्याचा परिणामही झालेला दिसला आणि नंतरच्या काळामध्ये मला बघायला मिळालं ते जेम्स अँडरसनचं खरोखर म्हणजे कौशल्य. या पाटा विकेटवरती, बॅटिंग फ्रेंडली विकेटवरती सुद्धा तो सुरेख कटर्स टाकत होतं. जोपर्यंत बॉलवरती थोडीशी चमक बाकी होती, एकदा का ती चमक गेली त्याच्यानंतर मग स्पिनरनी टाकण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि मग दोन्ही बॅट्समननी मस्तपैकी धावांचं जेवण जेवलं. लंच ते टीच्या काळामध्ये भरपूर धावा या भारतीय संघाच्या दोन्ही बॅट्समननी म्हणजे रोहित शर्मा आणि जडेजानी करून घेतल्या. रोहित शर्मानी आपलं कसोटीतलं शतक पूर्ण केलं, 11 चौकार आणि काहीतरी 2 षटकार त्यांनी मारलेले होते आणि त्याच्या बॅटिंगमधली रोहित शर्माची सहजता आज बघायला मिळाली. टी टाईम नंतर तर त्यांनी दोघांनी हल्ला अजून वाढवला, धपाधप धावा जमा करायला सुरुवात केली. जुन्या बॉलवरती वेगळीच फील्ड अरेंजमेंट करून बेन स्टोक्सनी मार्क वूडला आखूड टप्प्याचा मारा करायला लावला आणि त्याच आखूड टप्प्याच्या माऱ्यामध्येच त्यांनी रोहित शर्माला 130 धावांचा टप्पा पार केलेल्या रोहित शर्माला बरोबर जाळ्यात सापडवलं. विकेट ही मार्क वूडच्या नावाने लागेल, पण त्याचं जे मुख्य डोकं चालवणं जे होतं ते मला वाटतं बेन स्टोक्सचं होतं. रोहित शर्माने 131 धावा ज्या केल्या, फॅन्टॅस्टिक, बघणारी लोकं खुश झाली आणि त्याच्यानंतर सरफराज खान बॅटिंगला आला. लक्षात घ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, जो खेळाडू गेले कित्येक वर्ष रणजी ट्रॉफीमध्ये धावा करतोय, ज्याला भारतीय संघासाठी खेळायची आस लागून राहिलेली आहे, कधी जाऊन बॅटिंग करतोय असं वाटतंय, त्याला 200 धावांची भागीदारी बघायला लागली. 4 तास तो पॅड बांधून रेडी होता असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. परंतु मुंबई क्रिकेटचं एक जी ताकद आहे की हे खेळाडू इतकं क्रिकेट खेळतात, इतके सामने खेळतात की मानसिकदृष्ट्या वेगळ्याच प्रकारची कणखरता त्यांच्यामध्ये येते. ती कणखरता आज सरफराज खानमध्ये बघायला मिळाली. समोर रवींद्र जडेजा होता जो त्याला बरोबर गाईड करत होता. सुरुवातीलाच फक्त त्यांनी हार्टलीला एक चुकीचा फटका मारायचा प्रयत्न केला, जडेजानी त्याला शांत केलं आणि त्याच्यानंतर सरफराज खाननी भन्नाट बॅटिंग केली. त्यांनी कुठल्याही बॉलरला डोक्यावरती बसून दिलं नाही. त्याचबरोबर त्याच्यावरती दडपण टाकण्यासाठी बेन स्टोक्सनी जी आक्रमक क्षेत्ररचना लावली होती त्याचाच फायदा त्यांनी घेतला. बिंदास हवेतनं फटके मारले, ताकदवान फटके मारले आणि अर्धशतक त्याचं कधी झालं हे कळलंसुद्धा नाही. जडेजाने अर्धशतक केल्यानंतर नेहमीप्रमाणे बॅट ही तलवारीसारखी फिरवली आणि स्थानिक प्रेक्षक बेभान झाले. जडेजा अत्यंत गुणी खेळाडू, खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये तो बरोबर योगदान देत असतो. आजसुद्धा संघाला गरज असताना त्यांनी केलेली बॅटिंग, त्यांनी दाखवलेला संयम, त्यांनी दाखवलेलं कौशल्य या सगळ्याच गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या आणि त्याचं शतक पूर्ण व्हावं म्हणून सरफराज खान जास्त उतावळा झाला. नसलेली धाव पळायच्या प्रयत्नामध्ये थोडंसं कम्युनिकेशन चुकलं. बॅकिंग अप त्यांनी जास्त केलं आणि मार्क वूडनी बरोबर स्टंप उडवल्या आणि सरफराज खान, सुंदर बॅटिंग करणारा सरफराज खान हा धावबाद झाला. सगळ्यांनाच थोडंसं हळहळायला झालं. पुढच्या चेंडूवरती जडेजानी शतक पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर अगदी थोडा वेळ त्यांनी बॅट फिरवली, परंतु त्यालाही वाईट वाटलं की सरफराज खान पदार्पणाच्या सामन्यामध्ये चांगला खेळत असताना धावबाद झाला. मला वाटतं भारतीय संघाने 5 बाद 322 धावांचा धावफलक जो उभारला आहे तो चांगल्यापैकी आहे. आता प्रश्न हा आहे की शतक करणारा रवींद्र जडेजा तळ्यातल्या फलंदाजांना पकडून आता अजून किती धावा वाढवतो, 70 वाढवतो, 80 वाढवतो, 100 वाढवतो, हेच बघणं हे दुसऱ्या दिवशीच्या खेळाची मजेची गोष्ट असणार आहे. कारण अजूनही ध्रुव जुरेल बॅटिंगला यायचा आहे, त्याचबरोबर अश्विन अजून बॅटिंगला यायचा आहे. त्यामुळे भारताकडे अजून बॅटिंग आहे, अजून संपलेली नाही आणि त्यातनंही जडेजा नाबाद खेळतोय. कुलदीप यादवनी त्याला लक्षणीय साथ दिली आहे नाईट वॉचमन म्हणून. तो दुसऱ्या दिवशी किती लटकतोय बघायला लागेल आणि खास करून बेन स्टोक्स हा दुसरा नवीन बॉल घेतोय का, घेतला तर त्याचा परिणाम काय होतोय. मला वाटतं की विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीला नवीन बॉल घेतला जाईल. मार्क वूड आणि जिमी अँडरसनला दोन्ही फलंदाजांवरती सोडण्यात येईल. नवीन बॉलच्या ह्याच्यावरती विकेट काढण्याचा प्रयत्न केला जाईल. हा उंदीर मांजराचा खेळ दुसऱ्या दिवशीच्या खेळाचं
लक्षण असणार आहे. कारण भारतीय संघाने जर का पहिल्या अर्ध्या तासाचा खेळ शांतपणे काढला तर मला वाटतं हे विकेट बॅटिंगला फॅन्टास्टिक आहे. इंग्लंडला इतक्यात बॅटिंग दिली नाही पाहिजे. त्याचं कारण या पाटा विकेटवरती, फलंदाजीला पोषक विकेटवरती त्यांचे बॅट्समनसुद्धा मोठी मजल मारू शकतात. भारतीय संघाला 400 धावांचा टप्पा मिनिमम गाठायला पाहिजे, तर पहिल्या इनिंगला बॅटिंग करण्याचं जे सुख आहे, जो फायदा आहे, तो घेतल्याचं फील भारतीय संघाला येईल. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या खेळाचं मला सुख असं मिळालं आहे, रोहित शर्मा आणि जडेजाची द्विशतकी भागीदारी, दोघांनी झळकावलेली शतकं, त्याचबरोबर गुणी सरफराज खाननी इतक्या दिवशीचा संयम मनामध्ये साठवून आपल्या वडिलांना जणू मानवंदना दिलेली आहे. कारण त्यांनी अपरंपार कष्ट त्याला घडवण्यामध्ये केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आज मला बघायला मिळालेल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली रोहित शर्माची बॅटिंग? तुम्हाला कशी वाटली जडेजाची अष्टपैलू उपयुक्तता? तुम्हाला कशी वाटली सरफराज खानची पदार्पणाच्या सामन्यातली खेळी? हे मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसऱ्या दिवशीच्या खेळाची उत्सुकता मलाही लागून राहिली आहे. तुम्हालाही लागले की नाही मला नक्की कळवा. बाय बाय.